नमस्कार मित्रांनो, मी सम्राट पवार मराठी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज बुके इफेक्ट आता 2-3 दिवस झाला बुके इफेक्ट देते, काय हरकत नाही. क्वालिटी चांगली देते, म्हणजे असंच पाहिजे होतं पहिल्यापासून. आपल्याला फोकस सगळं आपल्यावरच पाहिजे होतं. सेटिंग बदलली जातं ऑटोमॅटिक, असो काय हरकत नाही. किंवा मीच बदलला असं मला लक्षात नसेल. असो तर वाजलेत किती ते सांगतो, 7:05 झाल्यात आणि CNG वगैरे सगळं भरलं आहे. अर्थात 200 रुपयाचं CNG आणि टार्गेट 1600 रुपये. तर बघू 1600 रुपयाला किती वेळ लागते किती नाही. चला सुरुवात करूया. एक फेरी मारूया, बघू कुठनं ऑर्डर पडते कुठून नाही. चला बसून राहायचं नाही बाबा. सकाळ काय होतं, एखादं असं चालतं बी भेटतंय. चालतं जरी भेटलं ना तरी काम होईल. आपल्याला जास्त नको, 100ची भेटली तरी देव पावलं. चला मित्रांनो, सुरुवात चांगली झाली. 116 रुपये दिले स्वारगेटला. आपण आता आहोत टेस्टी स्टँडचे इकडे, स्वारगेट टेस्टी स्टँड आहोत. तर बघूया सेकंड ऑर्डर इथनं कधी प्रतिकत नाही. आवक लवकर पडावी. वाजले 7:28. पडल नाही पडल मला माहीत नाही. 5 मिनटं थांबणार पडली तर ठीक, नाहीतर भटकन ती. तर मित्रांनो, आपण हिंडत आलो बालाजीनगरला. कारण बराच वेळ झाला ऑर्डर पडता पण हाताला लागत नाही. म्हटलं एरिया चेंज करू. एरिया चेंज करत आपल्या एरियात आलो तरी ऑर्डर आपल्या हाताला लागत नाही. सगळं ओलाला ऑर्डर पडतात आहे. रॅपिडोला ब्रेक पडलेली 16 किलोमीटरची पण हाताला लागली नाही. आणि ओलाला 100-200च पडतात ते पण हाताला लागत नाही. 5-6 ऑर्डर मिस झाले ते माझ्याकडनं. ते पट्टी संपायच्या अगोदर जातं. ते नेपोटिझम चाललेले ते पूर्ण फालतू चाललेले ओलाचे. काय सांगायचं, उबरला ऑर्डर पडला नाही. उबरला 300ची पडली, ती बी बसली नाही. म्हणजे बघू शकता मेंटली माझी हालत काय झाली. त्यात कोंडा त्रास द्यायला लागला मला. वाजल्यात 8:25. डॉट 1 तास झाला आहे. 2-3 मिनटात 1 तास होईल. झालाच 1 तास. काय आता काय राहिले, 1 तास झाला ऑर्डर नाही बसत आहे हाताला. पडते ते हाताला बसत नाही आहे. पाऊस झाला पाहिजे भाऊ. पाऊस झाला ना असा चमत्कार होणार ना. फुल ऑर्डर, फुल बरसात. काय विषय नाही, मी टेन्शन नाही घेणार. कारण कसं आहे, आठवडाभर फक्त असं चालेल. आठवडाभर पावसाळा सुरू आहे. पावसाळा सुरू झाला भाऊ, अंदाज चालू आहे. त्यामुळं आठवडाभर असंच करायला लागेल. ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्या टायमात जेवढं 500 ते 500 1000 तेवढं. तर फायनली मित्रांनो, बालाजीनगरवरून 5च मिनटात आपल्याला ऑर्डर पडली. डोकं मगाशीच वापरलं असतं, स्वारगेटला होतं. 5-10 मिनटं लगेच झालं असतं. ठीक आहे, अर्धा-1 तास तिथं थांबून काही फायदा झाला नाही. ठीक आहे, काय हरकत नाही आहे. उशिरा का होईना बत्ती जल्ली. मिनटोस खाल्ला असं तर लवकर बत्ती जल्ली असते. काय बोलते, असं काय हरकत नाही. तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. आय होप लवकर पडावी. आणि ही जी ऑर्डर होती सेकंडवाली जी होती रॅपिडोची 215 20 एक लोकल होतं इथले. तर 25 सोडलं, 5 रुपये सोडले. नंतर स्टुडंट होता मला. ठीक आहे, जाऊ चल, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. JW मेरिटचे नियर बाय. तर आय होप इथनं नेक्स्ट ऑर्डर लवकर पडावी. टोटल 350 रुपये आहेत. अजून 150 रुपये करायचे आहेत आपल्या. म्हणजे 500 रुपये तरी होईल बाबा. सकाळ वाजल्यात किती बघा, 9-6 वाजेपर्यंत 350 रुपये आले. जे की ठीक आहे. चला आता काय बोलणार. तर मित्रांनो, हा जो रणगाडा बघितला तुम्ही आता, तो आहे युनिव्हर्सिटीमधला. युनिव्हर्सिटीला आता एक ड्रॉप होता. ह्याच्या अगोदर आपण स्टेशनला गेलो. स्टेशन प्लॅटफॉर्म बसता 6वरून एक लगेच रिटर्नला ऑर्डर पडली लगेच. म्हणजे असं पाहिजे, जिथं पोचलो तिथनं लगेच जर भेटलं ना बरं वाटतं जरा जीवाला. तिथनं युनिव्हर्सिटीला आलो आणि 1-2 किलोमीटर फिरतो. मला काहीच कळलं नाही. मला मॅप यूज करायला लागेल बाहेर जायला. इथनं 1-2 पडलेले ऑर्डर, पण हाताला नाही लागलं. ओलाचं काय सिस्टीम मला काय नाही. जर हाताला लागतच नाही ऑर्डर, जर ती ब्लॉक पट्टी संपायच्या अगोदर ऑर्डर जात असेल तर काय फायदा ना. नेपोटिझम, बाकी काय आता बोलू. त्याच गोष्टीवर बोलून काय फायदा. ओलाला रिचार्ज मारू का नको असं लागेल. पण दिवसात नाही 1-2 जरी ऑर्डर भेटला 100-200 तरी भरपूर आहे असं बघायला गेलं. पण जास्त दिलं तर काय वाईट आहे नाही का. आवाजावरून समजू शकता आता काय सांगू तुम्हाला. तर टोटल आत्ता पण आपले 700 रुपये काहीतरी राहिलं, जे की खूप चांगली गोष्ट आहे. 700 रुपये आलं. वाजल्यात 10-13. 700 नॉट बॅड. 800 300 रुपये करायचे जण 10-13 झालं ना. ठीक आहे, 2 तासाच्या आत 300 रुपये होतील का नाही. होतील. जी पडेल ती ऑर्डर घ्यायला लागला, काय प्रॉब्लेम नाही, विषय नाही.
इथनं युनिव्हर्सिटीवरून स्वारगेट कात्रज ऑर्डर पडले 200 रुपये होतील, 200-300. मग पुढं बघू आता. 1-5-10 मिनटं थांबू. नाहीतर युनिव्हर्सिटीला माझं बाहेर निघायचं म्हणलं तरी युनिव्हर्सिटीला बाहेर गर्दी, औंध मार्गे निघायला लागेल. तिकडनं कोण ना कोण भेटेल. मोजून 5 मिनटं थांबायचं. 10-14 झालं, 10-20 पर्यंत थांबतो इथं. भेटलं तर कोण ठीक, नाहीतर जाऊया रणगाडा घेऊन ऑर्डर मारायला. रणगाडा मला वाटतं मिलिटरीच्या नाही का काही असेल इथं कॅम्पस किंवा त्या रिलेटेड काहीतरी शिकवत असेल, त्यासाठी डमी म्हणून ठेवला असेल. किंवा जुना रणगाडा असेल मला वाटतं. जुना तर वाटत नाही आहे असं मी सांगतात नाही. आपण कुठं बघायला होतो नाही का, आपल्याला काय माहिती त्याबद्दल. पण बघायला जरा भारी वाटतं नाही का. तर बघू नेक्स्ट ऑर्डर कधी. वाजलेत किती ते सांगतो. पहिले 2:07 आले. टोटल 1200 रुपये झालेत. इकडून तिकडं कुठून कुठं मला बॅक होणार. 12 वाजता जेवलो आणि जस्ट म्हणतोय 12 वाजता जेवलो. 12 नंतर 1-2 ऑर्डर मारल्यात. त्यानंतर थोडा गॅप पडला, मग एखादी ऑर्डर मारली आणि इकडं आलो. आता इकडं म्हणजे कुठे आपण स्वारगेटला होतो. सेकंड लास्ट ऑर्डर छोटी होती आणि तिथनं स्वारगेटवरून इकडं आलो औंधला. आता औंधमध्ये आहोत आपण ITI रोडला. इकडं बाहेर गेलं की ITI रोड आहे, राईटला औंधचा ITI. तर इथनं हा एरिया पॉश आहे, मोठी लोक श्रीमंत लोक राहतात. तर इथनं पडू शकतं. 1-5-10 मिनटं थांबणार इथं, नाही तर 5-10 मिनटांनी राईटला जाऊन लेफ्टला जाणार. तिकडे बी म्हणजे कुठेही जाऊ, कुठं नाही पडेल असं मला वाटतंय. एरिया चांगला आहे हा. सगळाच पट्टा डावीकडं लोक राहणारे, उजवीकडं श्रीमंत लोक आहेत सगळे. तर आय होप एखादी 200-300ची ऑर्डर पडावी घराकडं. 1200 झाल्यात ना, 13, 14, 15, 16, अजून 400 रुपये करायचे. तर कुठेही पडली तर काय हरकत नाही, जाऊ दे कुठेही पडू दे. फक्त 400 रुपये लवकरात लवकर झाले पाहिजे, जेणेकरून घरी जायला मोकळा नाही का. 2000चा आपल्याकडून होणार नाही भाऊ, डोकं नाही चालत आपलं एवढं. चालतं बरं का, काय विषय नाही. फक्त पडत नाही. पडले तर करू, नाही पडले तर नाही. पण ते नंतरची गोष्ट आहे. पहिलीची गोष्ट आहे, पहिले 1600 कर, डेली टार्गेट कर. म्हणजे एक्स्ट्रा कमवायचं काय ते नंतर बघू नाही का. तर बघू काय होतं काय नाही. झालं. तर मित्रांनो, औंधवरनं आपल्याला हिंजवडीला ऑर्डर पडली आणि हिंजवडीवरनं लगेच भूमकर चौकात म्हणलं देव पावलात चला. हायवेला लागलो म्हणलं संपला विषय. नाही तर तिथल्या इथं राहिलं ना माणूस तिथंच राहून जातं. दुसऱ्या सेकंदला लगेच ऑर्डर पडली. ओलाची ऑर्डर पडलेली 209 रुपयांनी. पण लोकेशन लई पुढं होतं आणि ते गेटवर सोडायला लागतं, त्यामुळे ते 203 झाले. ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला जिथवर सोडलं तिथवर पैसे. दुसऱ्या सेकंदाला ते ड्रॉप करायच्या आतच चालू केलेलं उबरला ऑर्डर केलेली 94 रुपयाचं काहीतरी. 94 रुपयाने भूमकर चौकाच्या थोडं अलीकडे. त्यामुळे मी चौकात जातो आणि चौकातनं कात्रला थेट जो भेटेल तो, नाहीतर सीट भरत जाऊ, काहीतरी करू. कारण वाजलेत किती 3-6, अजून वेळ भरपूर आहे बघायला गेलं तर. पण वेळ वाया न घालवता, कारण आता जर लांब कडं गेलो आणि रिटर्नला तिथनं भेटत नाही माहिती. संध्याकाळची वेळ असंच होतं, त्यामुळे संध्याकाळी मला लांब काम करू वाटत नाही. आणि मग माझं टार्गेट जे आहे 2000 ते व्हायला असं होत नाही. आणि सकाळी जर लवकर यायचं म्हटलं तर उठणं आपलं उशिरा, मग डबा बनवणं हे ते वेळ जातो. नाश्ता करा घरीच, मग येऊन CNG भरा, त्याला अर्धा-1 तास. नाही तर काय होते पहिले दिवस. 4ला उठायचं, 4ला गाडी स्टार्ट, 10 वाजेपर्यंत 1000 रुपये व्हायचे बरं का. 10-12 वाजेपर्यंत 2-3 वाजेपर्यंत 2000 व्हायचे. 5-6 वाजेपर्यंत 3-3.5 व्हायचे. जाऊ दे, ते दिवस राहिले त्या काय जाऊ दे. आता एवढं काही टेन्शन नाही आपल्याला. फक्त गाडीचं भाडं आहे, ते बी होऊन जाईल, काही विषय नाही. तर बघूया इथनं कोण भेटतं का नाही भेटतं. कोणतं भेटेल आपण चालत राहू, कोण ना कोण भेटेल, थांबायचं नाही. इथनं घराकडे निघायचं आहे. टोटल 1480 आलेत, 20 कमी 1500 जोरू आपण. अजून 100 रुपये करायचे. 100 टोटल 120 रुपये करायचे. 120 होईल कसं बी, ते करूच आपण. त्याशिवाय तर काय घरी जाणार नाही. आणि इथनं घरी जायला 4-4:30 वाजणार. त्यामुळं घराकडे निघा आत्ताच, कारण मग आता IT इंडस्ट्री 3:30-4 वाजता सुटले ना, ट्रॅफिक जमले होणार आहे. हिंजवडी ट्रॅफिक वेगळंच किस्सा आहे, इथल्या लोकांना माहिती. चला मित्रांनो, मेट्रोने एक जण भेटलेला आपल्याला, दाखवतो पहिला. नाही तर मग चल भाऊ, नाही एवढं लांब 2 मिनिटं निघ रे बाबा. तू चार्जिंगला लावलं, बघू शकता. 250 रुपये, 256 झालं. मागचं धोका सोडलं 250 रुपये. तर सीन बघू शकता. कुठली सोसायटी, मानस लेक म्हणून सांगितलं मला.
मानस लेकच्या थोडं पुढं आणले. लय मोठी सोसायटी आहे आणि जस्ट मला कर्वेनगरची ऑर्डर पडली. 13 किलोमीटर काहीतरी 233 काहीतरी ऑर्डर पडलेली. मला देवच पावलं रे. 200 रुपयाची ऑर्डर पण नाही हाताला लागली उबरची. तर मला इथं जेव्हा पोचलो लेकच्या पुढं तर असं होप नव्हतं की पडन रिटर्नला येत ना, कारण पहिल्यांदा इकडं आलो मी. आलं बी असं लक्षात नाही आहे, कारण बऱ्याच वर्षानंतर आलो. किती वर्ष झालं? 10 वर्ष थोडी झालं आपल्याला. 3रं वर्ष झालं आपल्याला. 3रं बी कंप्लीट झालं. 2.5 वर्ष झालं असं वाटतं. लय वर्षात नाव ध्यानात नाही खरं सांगायचं तर. आलं बी असेल नसेल बी. तर इथनं होप नव्हते की रिटर्नला पडन, पण पोचल्या एक पडली. बसली नाही ती वेगळी गोष्ट आहे, बसली असं दिवस पावर असता काय विषय नाही. पण ठीक आहे, काय हरकत नाही. तर आता अशाच धरायला लागेल की इथनं रिटर्न ऑर्डर पडेल आणि त्याशिवाय हलाचलेच नाही. इथनं वाजलं 4 वाजून 3 मिनटं. 250ची ट्रिप होती. मग अशी 1500 काहीतरी म्हणलं. 1500ला 20 कमी. 15, 16, 17, 20, 30, 1730, 1700 दूर झाला. 1700 झाल्यात. आत्ता इथून जर कात्रजला ऑर्डर पडली 300-400 रुपये पडेल. मग वाईट काय नाही का. जाजी घेत नाही तर काय रिकामं जाणार नाही आपण, काय ना काय घेऊन जाणार आहे. तर सोसायटी तर भाई 6 खतरनाक आहेत, मोठ्या आहेत. आय होप आज जी कर्वेनगर पडलेली ती रिटर्न कोणाला पडले असेल तर चुकून मग मला द्यायला. इथनं निघायचं मला लवकरात लवकर. कर्वेनगरवरनं मला माहिती, पण तिथनं बी काही रिकामा जाणार नाही मी. तर बघू काय होते काय नाही. चला 1700 आलेत, अजून 300 करू. टार्गेट प्लस 100 रुपये जास्त आलेत नाही का, चांगली गोष्ट आहे. तर अजून 300 रुपये करण्याचा प्रयत्न मी, माझी मस्त इच्छा असते करायची, पण ऑर्डर पडली पाहिजे नाही का. वाजल्यात 4 वाजून 4 मिनटं. आय होप 300 रुपयाची ऑर्डर पडावी घराकडं. दिवस पावर म्हणायचे काय. चला रिक्षा म्हणलं रिक्षाच्या थोडं बाहेर यावं. चला इथं जरा टेकून थांबूया आणि थोडासा चांगला व्ह्यू देण्याचा प्रयत्न करूया. पण ठीक आहे, पेंटिंग चांगली नाही काय हरकत नाही. आपली बडबड महत्त्वाची आहे, व्ह्यू काय महत्त्वाचं आहे. लोक आपल्याला बघायचं, व्ह्यूला नाही. व्ह्यूला बघायचं असेल तर लोक इंटरनेटला सर्च करू शकतात नेचर व्हिडिओ. आपल्या चॅनलला लोक बघतात म्हणजे आपल्याला बघतात नाही का. तर तिकडनं एक कुठं होतं मानस लेकला, तिकडनं बावधनला ऑर्डर पडली. बावधन मच्छरला येतं, इकडं कात्राला येतं. इथनं निघू आपण लवकर. साफसफाई ठेवत नाही ना, त्याचा परिणाम असा होतो, त्यामुळं बाहेर जास्त जाऊ वाटत नाही. तर बावधनला ऑर्डर पडली 129 रुपयांनी. 7 का 7.5 किलोमीटर काय होतं. ही चांगली गोष्ट आहे. आता बावधनवरनं चांदणी चौक जवळच आहेत ना, अर्धा 1 किलोमीटर आहे. बघा माशा, त्यामुळं मला माशाला त्रास होतो. मक्खी हूं मी मक्खी. तर इथनं चांदणी चौकातनं वारजेवरनं नवे कात्रज सरळ जाऊ आपल्या घराकडे आणि बघूया कोण भेटतं का नाही. वारजेला पडली होती पण हात लावतो पण गेली. 100 रुपयाची ऑर्डर होती. चांगली ऑर्डर होती, पण असं काय हरकत नाही, बसली नाही काय हरकत नाही. तर 2 मिनटं थांबू. पडली, परत पडली. आत्ता जस्ट पडलेली, परत पडली. तर बघू, पडली असले की दुसऱ्या मिनटाला पडली असते परत. ओलाची ऑर्डर परत पडत नाही, ते बी 100वाले म्हणलं. हां असं काय हरकत नाही. कोण ना कोण भेटेल. एखादा देवा मीटर नाही भेटत कात्रजपर्यंत दिवस पावला म्हणायचं. टोटल बघायला गेलं तर 1858 काहीतरी झालं. 1802 रुपये असतात. 1860मध्ये म्हणलं तरी 60 आणि 40, 19 आणि 20, 140, 142, 58. हां 142 रुपये कमी आहेत. तर 2000 रुपयाला टार्गेट ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे आपलं आज जोमात आहे. कारण तुम्हाला माहिती आहे ऑर्डर पडली की आपल्याला एनर्जी येते. तर बघूया 142 करायला किती वेळ लागतात किती नाही. 142 म्हणजे 140च धरू आपण. 5 वाजून 8 मिनटं आहेत. 140 रुपये केल्याशिवाय तर काही घरी जाणार नाही. तर बघूया 140 रुपयाला किती वेळ लागतात किती नाही. तर ताजी की थांबणार नाही, आपण सरळ जाणार आहे. जाता आता कोण भेटते का ते बघू. नाही तर नरेमध्ये गेलं मग तिथले तो लोकल 2-3 ऑर्डर मारून तो होऊन जाईल, काय विषय नाही. 10 मिनटं लागेल नरेला जायचं, लय लांब नाही आहे. पण घाई गडबड कशाला करतो आपण. नामून तरी काय करणार आहे. घराकडं पडायचे आणि 5 नंतर म्हणजे अवघडच आहे. बावधनपर्यंत पोहोचले ते खूप मोठी गोष्ट आहे. देवाच्या कृपाने माणूस लेकला भेटला, तिकडनं एकदम भेटला. अर्धा तास थांबून बघू शकता तुम्ही. रिकामा रस्ता होता, एक 15-20 मिनटाचा रस्ता आहे. म्हणजे किती वेळानंतर ऑर्डर पडली, तर अर्धा तासानंतर ऑर्डर पडली. मी म्हटलं ना घेतल्याशिवाय हमना जाणारच नाही म्हटलं. डोक्यात ठेवलं ना भाऊ, घेणार म्हणजे घेणार ऑर्डर. घेतली ऑर्डर, आलो घराकडं का होईना, थोडं लांब का होईना आलो. पण असंच असते आपल्याला डायरेक्ट कात्रज तर भेटणार नाही, त्यामुळं
प्लेट खेत जायला लागणार आहे. तर बघूया इथनं कुठली एखादी ऑर्डर पडते का नाही अजून घराकडं. 140 करायची भाऊ, राऊंड फिगर 150 धरा. चला 8 रुपये जास्त, 150 रुपये करायचे आपल्याला अजून. तर बघूया किती वेळ लागते किती नाही. 150 रुपये करला, 3 ऑर्डर मारले, छोटे 150 होऊन जाईल, काही विषय नाही. इथल्या इथं जरी पडली तरी चालेल. मला तर वाटतं इथल्या इथंच करावं नाही का. 5-10 मिनिटं थांबू. बघू आता किती वेळ झालं. 3-3.5 मिनिटं झाले बडबड करतोय. एक बी ऑर्डर पडली नाही, कट नाही आहे यासारखं ऑर्डर नाही पडली. तर अशी आशा आहे की एखादी ऑर्डर पडावी छोटीशी इथली तर 2-3. तरी बी आता असं नाही की ऑफलाईन हो मी घरी जाणार आहे, ऑनलाईनच ठेवणार. जाता अजून कोण भेटलं तर कशाला सोडायचं. आणि असं बी नाही की जाता कोण जरी नाही भेटलं तरी याचा अर्थ असं नाही की घरी जाणार आहे. तिथलं तिथं लोकल 2-3 आपल्या घरापाशी आणून स्वारगेट कात्रजचे तर मग घरी जाणार आहे. तर हेच बघायचं मला की इथनं भेटतात का तिथनं भेटतं. बघूया काय होतं काय नाही. आय होप तिथनंच भेटतं डायरेक्ट कात्रजला. तिथनं स्वारगेट पडली तरी देव पावलं म्हणायचं. बघू काय होतं काय नाही. माझं मस्त म्हणणं असतं. पण आपण आलो आपलं एरियात आणि एरियात आलो आपण काम नाही करत. मला माहिती. 2 मिनटं चावी बंद करताना एकदम इकडं नाही करायचे कारण इकडं हेडलाईट्स आहेत, पार्किंग लाईट आहे. जिथं बंद करायचं तिथं ऑप्शन असतं तिथंच करायचं. हे बी खूप महत्त्वाचं आहे. पहिले सांगितलं असेल मी, ते रिपीट करायची काही गरज नाही. तर सीन असं आहे आपल्याला आपल्या एरियात ऑर्डर पाहिजे होते आणि तुम्हाला माहिती आहे संध्याकाळची ऑर्डर आपल्या घराकडं पडत नाही. सगळ्यांचं तसंच आहे. कोणालाही कोणाच्या घराकडं भेटतच नाही, विरुद्ध दिशेला भेटतं. म्हणजे ठीक आहे 140-42साठी मी लांब जाणार नाही म्हटलं कारण परवडत नाही आपल्याला. परत तिथनं MT यांना परवडत नाही. आणि एक बरं का भेटले बरं का, पण सीन असं झालं की ते कस्टमर होते रोडच्या पलीकडं आणि तिथं असं लोकेशन आहे, ट्रॅव्हलचा अड्डा आहे म्हटलं. नळे साईडला हा एक विश्व हॉटेल काहीतरी. तिथं सीन असं होतं की असं माझे काम असतात ना आणि त्यात ब्लॉगिंग करायचं दोन्ही एकत्र लागलं असं गडबड होती माझी. हां आता तर सीन असं होतं की तिथं इकडचं लोकेशन टाकले की रोडच्या पलीकडे जातं आणि रोडच्या पलीकडे टाकले की इकडं होतं. हे असं सीन आहे तिथं. मग तिथं काय करावं त्यांनी मला म्हणले की ते मध्ये डिवायडर आहेत त्यांना पलीकडे येत नाही, तुम्ही येऊ शकता. म्हणलं तिकडनं मला 1-1.5 किलोमीटर पडाल, परत फिरून यायचं ह्या साईडला जायचं. ह्या साईडलाच आपल्याला कात्रज साईडला फिरून यायला 1-1.5 किलोमीटर, 3-4 किलोमीटर वाढतंय म्हटलं. आणि हे 2-3 किलोमीटर काय असेल टोटल 4-5-6 किलोमीटर होत होतं त्यांचं. मी जास्त होत होते पण राऊंड फिगर 100 आहे म्हणलं. ते म्हणले नाही एवढं आम्हाला कसं परवडेल. एकतर ऑलरेडी आम्ही 50 रुपये पे केले, त्यावर 10 रुपये एक्स्ट्रा केले. ठीक आहे तुम्ही केले, त्यात मी कुठं मागितलं तुम्हाला 10 रुपये एक्स्ट्रा, ते तुम्हीच केलं ना मनाने. त्यांची ॲक्च्युली कोण ऑर्डर उचलत नव्हती बरं का. ती ऑर्डर मला पडलेली गेली, मला ॲक्सेप्ट करायची होती पण ती माझ्याकडून नाही झाली. नंतर ना मला पडली, कोणीतरी केली असेल ॲक्सेप्ट, तेच सीन झाला असेल. इकडून पलीकडे जातो मला असेल नाही, मग तो गेला असेल, कॅन्सल केली असेल. त्यामुळे तिने एक्स्ट्रा 10 रुपये जोडले आणि मी गेलो. पण माझा बी तो सीन होता. अरे साहजिक आहे, मी कसला 1.5-2 किलोमीटर लांब जाऊ, तिथून परत फिरून यायला 1.5-2 किलोमीटर, इथं परत 2-3 किलोमीटर, 3-4-5 किलोमीटर कोण एवढं 40-50-60 रुपयात कोण करणार आहे 5-6 किलोमीटर. 10 रुपये पर किलोमीटर पडले ना भाऊ. ती असं नसतं ना धंदा. मग त्यांना म्हणलं आता मीटर टाकतो म्हटलं. नाही ठीक आहे मग कॅन्सल करते. मग करा म्हटलं. केलं तिकडनं MT चालू. मग काय नाही पडली तर नाही पडली, गेलं म्हटलं तेल लावत, आपल्याला नाही फरक पडत. असं बी आपलं 1600चं टार्गेट ते कंप्लीट झालं आहे. पण होऊ शकतं बरं का. मला मस्त टिळकर नगरची ऑर्डर पडली, पण टिळकर नगरला जावा मग तिकडनं परत या, मग तेच होतं. आणि टाईम बघा किती झाले, 6:07 झाल्यात. आता घरी जाऊन आवरायचं सगळं, घरी जायला 10-15 मिनटं, मग आवरून मोबाईल चार्जिंग लावून जेवायला जायचं 7ला. 7चं जेवण असतं. जेवणाच्या टायमिंगमुळे हे सगळं घडत आहे. त्यामुळे होतं ते ठीक आहे. मग मला काही एवढा फरक पडत नाही आहे, पण आशा असते की प्रत्येकाला व्हावं. ठीक आहे आज झालं नाही काय हरकत नाही, पण झाले असते. जर ती ऑर्डर पडली असते झाले असते, इथले तर छोटेसे लोकल 2 ऑर्डर मारले तर एनर्जी आली असती. असं काहीतरी झालं की मग नको वाटतं. असं होतच राहतं, काही विषय नाही. पण मेन आपलं 1600चं टार्गेट होतं. 17-18 200-300 रुपये जास्तच केलं आपण, जे की खूप चांगली गोष्ट आहे. डिमोटिवेट होण्यासारखं काय नाही, मोटिवेट होण्यासारखंच गोष्ट आहे की 200-300 जास्तच केलं. ठीक आहे, चांगली हरकत आहे म्हणतोय, चांगली गोष्ट आहे. तर आजचा व्लॉग इथं सेंड करूया, भेटूया नवीन व्लॉगमध्ये आणि बघूया उद्या किती नाही. आज झाले नाही आहे, आज थोडक्यात वाचलं. काल तर लय वाचलं, पण आज तर थोडक्यात वाचलं. ते की माझ्या चुकीमुळं की मी अजून थोडासा वेळ दिला तर होऊ शकतं, पण माझं टायमाची पाबंदी आहे, बंदी आहे, पाबंदी आहे काहीतरी. तर जेवणाच्या टायमिंगसाठी बाकी काय नाही. तर नाही तर उगाच आजारी पडणं नाही परवडत, त्यापेक्षा 4 पैसे कमी कमवलेले परवडले नाही का.
तर आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. भेटूया नवीन ब्लॉग मिळतो पण ते शुभरात्री बाय.